आलो मेहकर तालुका. आमचा माल सकाळी 5 वाजता इथं आणला, पण कास्तकाराचे माल खाली येतं आणि व्यापाऱ्याचे माल मार्केटमध्ये पत्राच्या शेडमध्ये येते. त्याच्यामुळं आमचे माल खाली टाकले आणि पाणी झाला. आता त्याच्या खालून पाणी वाहा लागलं. तर या मालाचे लगेच हजारानं 2,000 माल भाव कमी केले आहे. आम्ही बोललो त्याले की बा आमचा असं हे नुकसान व्हायला लागलं, ते काहीच म्हणायला तयार नाही. झालं या मार्केटचे जे सभापती हे आहेत या जे बोलावायचे प्रयत्न केले तर हे कोणीच आलं नाही. तर त्याच्यावर साधं चवाळं पण आत राहायला आले नाहीत. चवाळे अशा ठरले की माशाचे जाळेदारांनी चांगले राहतात, असे चवाळे आत राहिले. मी 5 वाजता मार्केटमध्ये आलो. 5 वाजता आल्यानंतर कसं पाणी झाला, माझा माल खाली आहे आणि व्यापाऱ्याचा माल गोडाऊनमध्ये आहे. पत्रामध्ये माल आहे द्यायचा. तर सकाळी भाव जास्त होते तर दुपारून 1,000 रुपयानं माल तुटला. कशामुळे पाण्यानं माल भिजला. त्याच्यामुळे व्यापाऱ्यानं 1,000 रुपयानं माल तोडण्यात आला. आणि हा जो माल आहे भिजला जर नसता तर मालाला भाव लागला असता. व्यापाऱ्याचा माल आता असल्यामुळे आमचा माल खाली टाकण्यात आला. तालुक्यातून आलेलो आहे. रिसोड मार्केटमध्ये माल घेऊन आलेलो आहे. दुपार लोक हराशी चालू होती. दुपारच्या नंतर पाऊस आल्यामुळं व्यापाऱ्यांना हराशी बंद पडलेली आहे आणि आमचा माल ओट्याच्या बाहेर असल्यामुळं व्यापाऱ्याचा माल 90% माल व्यापाऱ्याचा ओट्यावर आहे. आमचा माल बाहेर भिजून राहिला. व्यापारी पळून गेलेले आहे तिथून. इथं लाईटची व्यवस्था नाही, जनरेटरची व्यवस्था नाही. आता सध्या आमच्या इथं पाऊस चालू आहे. आमचा माल भिजून राहिला. आम्ही नेमकी दात कोणाकडे मागायची? 12 महिन्याचं आमचं पीक आहे. आज रोजी माती मोल पाण्यात वाहून चाललेलं आहे. याची जबाबदारी कोणी घ्यावं? आणि व्यापारी गेलेले आहेत. कोणी नुकसान भरपाई द्यायला तयार नाही. नुकसान हे करायला व्यापारी मोजून घ्यायला तयार नाहीत माल. याची आमची कोणतरी हे करावं आमचं. ते माती घेऊन आलो मी माती घेऊन आलो मेटांगळे. इथं मेकर आपले यायला आलो सोडले. इथं सगळा माल पाणी सुरू झाला. आम्ही इथं 5 वाजतापासून आलो. सगळा माल व्यापाऱ्याचा सगळा याच्या मार्केटमध्ये आत टाकेले आणि आमचे माल कास्तकाराचे खाली बाहेर टाकेले. सगळं व्यापाऱ्यामुळे माल सगळं जे पत्रा शेड आहे सगळं याच्यामुळे भरेल. कशा 8 यायच्या मालानं खरीददार याच्या मालाने आमच्या मालाची आणि यायचा कास्तकाराचा माल बाहेर आहे. म्हणजे मार्केट कास्तकाराचं आहे का व्यापाऱ्याचं आहे. आणि आता यायला लगेच 1,000 रुपयानं भाव लगेच कमी केले. तर आम्ही तर सकाळ 5 वाजतापासून येईल. अजून आमची हराशी झाली नाही. आता 6 वाजले असतील आणि एकदा तिकडे बाहेरचा पाऊस दाखवायचा काय.